अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू झालाय। त्यामुळे शेतकरी राजा सुकावलेला आहे। मात्र अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। पाहूया। गेल्या 10 दिवसांपासून या ठिकाणी दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा उत्तर नगर जिल्ह्यात रिमझिम अशी हजेरी लावली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जे आहेत या ठिकाणी जो पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात पडेल। मान्सूनची सुरुवात ही 15 जून पर्यंत होणार होती आणि या ठिकाणी जो आहे पाऊस चांगल्या प्रमाणात होईल असं अपेक्षा असताना देखील या ठिकाणी पावसाने दांडी मारल्यामुळे जे आहेत शेतकऱ्यांचे डोळे जे आहेत ते आभाळाकडे होते। ज्या ठिकाणी अ, अ, शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता होती त्या ठिकाणी तुषार सिंचन असेल, टँकरद्वारे असेल, या ठिकाणी पाणी जे आहेत शेतकऱ्यांनी जे आहेत पिकांना वाचवण्यासाठी त्याचा वापर केला। मात्र ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नव्हती त्या ठिकाणी मात्र या शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना जे पाण्यासाठी आभाळाकडे या निसर्गाकडे जे आहेत या ठिकाणी डोळे लावल्याचं पाहायला मिळालं। आणि एकंदरीतच या संपूर्ण याच्यामध्ये जो आहे खरीपाचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये जे आहेत या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे आणि कुठंतरी शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या आशा पल्लवित होताना पाहायला मिळत आहेत। मात्र या संपूर्ण ह्याच्यामध्ये जे आहेत या रिमझिम पावसासोबतच शेतकरी हा आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी आहे।